ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. भाग आहे 23. जीवन मुक्ताधिकरण, भाग 4, ओव्या 105 ते 109. आणि गीतेचा श्लोक आहे 21. मागच्या श्लोकात भगवंतांनी प्रिय किंवा अप्रिय गोष्ट प्राप्त झाली तरी ज्ञानी मनुष्य त्यामुळे आनंदित अथवा दुःखी होत नाही, असे ज्ञानी मनुष्याचे लक्षण सांगितले. आता ज्ञानी मनुष्य विषयांपासून अलिप्त असतो, हे त्याचे आणखी एक लक्षण सांगणार आहेत. श्लोक 21. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विंद्यत्यात्मनि यत् सुखम सब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. बाह्य विषयांच्या ठिकाणी ज्याचे अंतःकरण आसक्त झालेले नाही, त्याला आत्म्याच्या ठिकाणी जे काही सुख आहे ते मिळते. तो ब्रह्माशी समरस होऊन युक्त झालेला पुरुष अक्षय सुखाचा अनुभव घेतो. जया आपण आपे सांडूनी कही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो विषय न सेवी हे काही विचित्र येथ. तो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रियरूपी गावात येत नाही, म्हणजे तो इंद्रियांशी तादात्म्य पावत नाही, तो विषय सेवन करीत नाही, यात काय आश्चर्य आहे. सहजे स्वसुखाचेनी अपारे सुरवाडे अंतरे रचिला म्हणूनी बाहिरे न पाऊल घडी. अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंतःकरणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकत नाही, म्हणजे विषयांकडे प्रवृत्त होत नाही. सांगे कुमुद दळाचेनी ताटे जो जेविला चंद्र किरणे चौखटे, तो चकवरू काही वाळूवंटे चुंबितू आहे. सांग कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करतो, तो चकोर पक्षी वाळवंटातील दगड चाटत बसेल का. तैसे आत्मसुख उपायले जयासी आपण पाची फावले, तया विषय सहज सांडवले सांगो काही. त्याप्रमाणे ज्याला स्वतःच्या म्हणजे आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाले, त्याला विषय सुटले हे काय सांगावयास पाहिजे. एरवी तरी कौतुके विचारूनी पाहे पानिके, या विषयाचेनी सुखे झकवती कवण. एरवी सहजच चांगला विचार करून पहा, या विषयांच्या सुखाने कोण फसले जातात. ज्ञानी मनुष्याचे मागील श्लोकात समत्व बुद्धी हे एक लक्षण सांगितले. या श्लोकात भगवंत सांगतात की ज्ञानी मनुष्य इंद्रियांपासून मिळणाऱ्या सुखापासून अलिप्त असतो, त्याबद्दल त्याला आसक्ती नसते. असा मनुष्य आत्मस्वरूपात ब्रह्मानंद उपभोगतो. कर्माच्या फलाची इच्छा ठेवायची नाही व सुखोपभोगांविषयी आसक्ती ठेवायची नाही, तर अशा आनंदविरहित जीवनाचा काय उपयोग, अशी शंका येऊ शकते. त्या शंकेला उत्तर या श्लोकात दिलेले आहे. आत्मज्ञानी मनुष्याला हे जाणवलेलं असतं की खरे सुख हे इंद्रियोपभोगात नसून आत्मानंदात आहे. इंद्रियांपासून विषयांमध्ये मिळणारे सुख हे नश्वर आहे, कायम टिकणारे नाही. किंबहुना सुख हा शब्दच सापेक्ष आहे. सुख म्हटलं की दुःख आलेच. नुसते सुख किंवा नुसते दुःख असू शकत नाही. दुःख शब्द आहे म्हणून सुख शब्दाला अस्तित्व आहे. म्हणजेच इंद्रियांपासून मिळणारे सुख हे तात्पुरते व दुःखाची जोड असलेले आहे. आत्मानंदात मिळणारा आनंद हा खरा आनंद आहे, कारण तो नाश पावणारा नाही. पण तो आनंद मिळवण्यासाठी प्रथम विषय सुखापासून चित्तवृत्ती अलग झाली पाहिजे. इंद्रियांची जी बहिप्रवृत्ती आहे ती थांबून मनासह सर्व इंद्रिये अंतर्मुख व्हायला हवीत. या श्लोकावर ज्ञानदेवांची 4 ओव्यांची टीका आहे. पहिल्या 2 ओव्यात त्यांनी ओवीचा भावार्थ स्पष्ट केला आहे. ते म्हणतात की ज्ञानी लोक इंद्रियरूपी गावातच येत नाहीत. येथे इंद्रियांवर गावाचे रूपक केलेले आहे. गाव म्हटलं की त्यात अनेक प्रकारचे लोक आले, तसे इंद्रिय ग्राम म्हणजे अनेक प्रकारच्या इंद्रियांचा समूह. गावात आल्यावरच मनुष्य काही खरेदी करतो. तसे इंद्रियाधिष्ठित वृत्ती झाली तरच मनुष्याला त्या त्या इंद्रियांपासून विषयभोग घेण्याची इच्छा होईल. पण ज्ञानी मनुष्य आत्मानंदातच तल्लीन असतो, त्यामुळे तो आनंद प्राप्तीसाठी बाहेर पाऊल ठेवीतच नाही, आणि ते स्वाभाविकही आहे. ज्ञानदेवांनी त्यांच्यासाठी चकोराचा दृष्टांत वापरलेला आहे. चकोर पक्षी चंद्रकिरणातून पाझरणारे अमृत पितो, अशी कवी कल्पना आहे.
ज्ञानदेव कल्पना करतात की पौर्णिमेच्या रात्रीच्या वेळी चकोर कमळाच्या पाकळीच्या ताटामध्ये चंद्रकिरणातून पाझरणारे अमृत प्राशन करत आहे आणि असे मग इंद्रियांना तृप्त करणारे भोजन मिळत असताना तो वाळवंटात बसून दगडावर पडणारे अमृत चाटण्याचा प्रयत्न करेल का? ही ज्ञानदेवांनी वर्णिलेली आणखी एक दृश्यकथा चित्रपटातील दृश्याप्रमाणे त्यांनी आपल्या डोळ्यासमोर उभी केलेली आहे. मनुष्य सुखप्राप्ती बाहेर शोधत असतो. आपल्या ठिकाणीच अनंत सुखाचा ठेवा आहे याची त्याला कल्पनाच नसते आणि मग तो ऊर फुटेपर्यंत इंद्रियांच्या मागे सुखप्राप्ती करता धावत असतो. पण ही धडपड वाळवंटात पाणी शोधण्यासारखी व्यर्थ ठरते. मग तो दुःखी होतो. पण ज्ञानी मनुष्य आत्मानंदातच मग्न असतो. त्यामुळे बाहेर वेगळे सुख धुंडण्याची त्याला आवश्यकताच भासत नाही. स्वतःच्या ठिकाणीच आत्मसुख प्राप्त झाल्यावर सहजच त्याची इंद्रियांकडे प्रवृत्ती होत नाही व विषय सुटतात. पुढच्या श्लोकात विषय दुःखाला कारणीभूत होतात ते भगवंत सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.